नमस्कार मित्रांनो, IPL 2026चा थरार आता संपला आहे. पण क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यासारखे स्टार खेळाडू पुन्हा भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहेत. पुढील 6 महिन्यात भारत किती सामने खेळणार आहे आणि कोणत्या संघाविरोधी खेळणार आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. सर्वात आधी भारताचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या दौऱ्यामध्ये 1 कसोटी सामने आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच अफगाणिस्तान विरुद्ध भारत एकूण 4 सामने खेळणार आहे. यानंतर भारताचा आयर्लंड दौरा होणार आहे. या मालिकेत 3 T20 सामने खेळवले जाणार आहेत. युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै महिन्यात भारताचा मोठा इंग्लंड दौरा होणार आहे. या मालिकेत 5 T20 सामने आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच इंग्लंड विरुद्ध भारत तब्बल 8 सामने खेळणार आहे. इंग्लंडच्या भूमीवर होणारी ही मालिका वर्षातील सर्वात रोमांचक मालिकापैकी एक मानली जात आहे. यानंतर भारत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत 3 वनडे आणि 5 T20 सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच वेस्ट इंडिज विरुद्ध भारत एकूण 8 सामने खेळणार आहे. आता जर सर्व सामन्याची बेरीज केली तर अफगाणिस्तान विरुद्ध 4 सामने, आयर्लंड विरुद्ध 3 सामने, इंग्लंड विरुद्ध 8 सामने, श्रीलंकेविरुद्ध 2 सामने आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 8 सामने. म्हणजेच पुढील काही महिन्यात टीम इंडिया तब्बल 25 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये 3 कसोटी सामने, 9 वनडे सामने आणि 13 T20 सामने असणार आहेत. मित्रांनो, IPL संपली असली तरी क्रिकेटचा थरार आता आणखी वाढणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहेत आणि भारतीय संघ अनेक मोठ्या मालिकांमध्ये खेळताना दिसणार आहे. जर तुम्ही सर्वात जास्त कोणत्या मालिकेची वाट पाहत आहात, अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका की वेस्ट इंडिज, तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.